हमराज हा शब्द कसा लिहिता येईल ते बघू. जस्ट एक आता ह्याच पेनाचा उपयोग करून आपण ते कसं लिहू शकतो. तर आपल्याला हे जे टिप आहे नुसतं, ते टिप सुद्धा आपल्याला वापरता येतं. आपण त्या टिपचा उपयोग करून सुद्धा लिहू शकतो. आता असंही आपण करू शकतो की जे आपण मात्रा आहेत किंवा रफार आहे त्याचाही उपयोग करून आपण कंपोजिशन करू शकतो. आता आपण रफार यूज करूया. ईच्या वरती असतो, मग तो कसा वापरता येईल आपल्याला. हा नाही करत आहे मी पेनचा अँगल, तसंच आहे. नाही, मी काय केलं तुमच्या लक्षात एवढ्यासाठीच आपण हे बघतोय की आपण पेनचा अँगल नाही चेंज करत आहे. आपण हा मी धरला या पोझिशनला आणि मी इथून हा फर्स्ट रफर काढला. अँगल सेम आहे. मी इथं दुसरा पेन टेकवला. ऍक्च्युली काय होतं, आपण हाताची मोशन फिरवतो त्यामुळे काय होतं की त्याचं थिकनेस कमी जास्त होतो, जसं आपण अक्षर लिहिताना वापरतो. फॉर एक्झाम्पल मी खालून स्टार्ट केलं आणि हा पुन्हा तीन आला, ठीक आला, तीन आला. हा, मग हे काय होतं, मी अँगल पेनाचा चेंज करत नाहीये, मी फक्त हाताची मोशन बदलतोय. म्हणजे आपण आता आपण वरून जरी आपण स्टार्ट केला, तर मी वरून जरी स्टार्ट केला, माझा अँगल सेम आहे 45 डिग्रीला, पण मी ज्या वेळेला त्याचा काय म्हणतो डिरेक्शन चेंज करतो ना, त्यावेळेला ते आपोआपच थिन आणि थिक लाईन्स येतात. हेच तर ऍक्च्युली बेसिक काय म्हणतो ते आपण बेसिक थिंग आहे की जी कॅलिग्राफीमध्ये देवनागरीला खूप जास्त उपयोगाची, की ते आपोआपच त्याचं ब्युटी एक्सटेंड करतात. आता हे मी जे लिहिलं इथं, हे मी काय केलं, आपल्या चिझल मार्करचं जे पॉइंटेड टोक आहे त्यानं लिहिलं. हा, पण बाकीचं जे आतापर्यंत आपण लिहितोय, जो आपण शब्द लिहिला किंवा हे कॉम्पोजिशन करताना, त्या प्रत्येक मी फक्त डिरेक्शन चेंज करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण मी ज्ञ जर लिहिलं, ज्ञ, तर ज्ञला मी काय करणार, आता इथं बदलतंय लगेच खाली, इथं परत 3 लाईन येते आणि परत थिक येते. जर तुम्ही लिहिताना अँगल बदलला तर सेमच लाईन येणार. आता मी जर फॉर एक्झाम्पल माझ्या मोशननुसार मी जर अँगल बदलला, फॉर एक्झाम्पल आता मी हे लिहिताना मी आता स्ट्रेट लाईनला आलो, आता इथं मी जर हा अँगल बदलला तर ही लाईन अशी येणार. हा, मग मी पुन्हा जर अँगल बदलला तर ही लाईन अशी येणार. म्हणजे पुन्हा मी अँगल बदलतोय का, की मला हे हा टिपचा अँगल तुम्ही मोशननुसार जर बदलला तर प्रॉब्लेम येणार. तो परफेक्ट आहे. आता आपण एक काम करूया, आपण आता कॉम्पोजिशन बघत होतो, आता आपली दुसरी जी वर्कशीट आहे, आपली सेकंड जी वर्कशीट आहे, ती वर्कशीट काढूया ज्याच्यात आपण अँगल मार्क केलेला. ती वर्कशीट मुद्दामून दिली आहे मी. ही जी आपली वर्कशीट आहे ज्याच्यात आपल्याकडे अँगल आहे त्याचा. तर आता तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेला मी इथं लिहितोय, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी आता जसं अ लिहिलं किंवा ज्ञ लिहिलं, तर तुम्हाला इथं अँगल लक्षात येईल, जो आपण वर्कशॉपमध्ये फर्स्ट सेशनला आपण सांगितलं होतं की आपण 90 डिग्री काढतो, मग 45 डिग्रीच्या अँगलमध्ये आपण मारून तिथून आपण अक्षर स्टार्ट करतो. आता इथं आपण जे मागाशी प्रॅक्टिस केली, सेम प्रॅक्टिस इथं जर आपण केली, सेम आपण पहिला मार्क करून घेतलं आपलं स्केल 1 2 3 शिरोरेषेच्या वरचं, त्याच्यानंतर मेन 1 2 3 4 5 6 मेन आपला गाभा, त्याच्यानंतर पुन्हा 3 जो आहे. आता सेम आपल्याला इथे लक्षात आलं असेल की हे आपलं शिरोरेष अधोरेषेच्या खालचं आलं, सॉरी इथं अधोरेषेच्या खालचं आलं, त्याच्यानंतर मेन हा आपला गाभा आला इथं, आणि त्याच्यावरती आपलं शिरोरेषेच्या वरचं आलं. तर आता आपण इथं जर लिहायचं असेल तर आपल्याला आता हा जो 45 डिग्रीला तुम्हाला त्याचं पॉइंटेड टिप ठेवला आपण, पॉइंटेड इन द सेन्स जो आपला तिरकी लाईन आहे, तिरकी जो कट आहे चिझल मार्करला, तो आपण ह्या अँगलवर ठेवला आणि आपण लिहायला सुरुवात केली.
आलं लक्षात? आता आपला अँगल बदलत नाहीये, पेनाचं पोझिशन बदलत नाहीये, आपण फक्त हाताची आपण मोशन बदलतो, डिरेक्शन चेंज करतो. आता तुम्हाला प्रत्येक वेळेला इथे एक रेफरन्स मिळेल अक्षर लिहिताना की आपण या 45 डिग्रीवर टिप चिकटवली आणि तीच आपण पुढे घेतोय. पुन्हा तुम्हाला 45 डिग्रीला टिप मिळाली, तीच आपण पुढे घेतोय. आलं लक्षात? आता ह्या वर्कशीटचा फायदा तुम्हाला असा आहे की तुम्हाला 45 डिग्री ऑलरेडी मार्क आहे, म्हणजे तुमचा जोपर्यंत हातात बसत नाही प्रॅक्टिससाठी तोपर्यंत तुमच्याकडे हे बेसिक वर्कशीट आहे की ज्याचे तुम्ही मल्टिप्लाय झेरॉक्स करून तुम्ही आणि वापरू शकता. तर इथं तुम्हाला बेसिक आपले जे फर्स्ट स्ट्रोक आहे, जे आपण सेशन फर्स्टला बघितले होते की बेसिक स्ट्रोक्स, जो हॉरिझॉन्टल लाईन, आता हे आपल्याला तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यातून आपण मारलं की अँगल येतो हॉरिझॉन्टल लाईनचा. ओके, हे आपलं फर्स्ट एलिमेंट झाले हॉरिझॉन्टल लाईन. आता ह्याच अँगलवर मी मार्क केलं तर व्हर्टिकल लाईन्स येतात. लक्षात येते?